नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. काही मित्रांचं कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज आले की साहेब पगाराचं नाही तर मजेत कसे असणार. तर काही हरकत नाही मित्रांनो, तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर आपल्यासाठी संघटना आहे. संघटना ही फक्त आणि फक्त सुरक्षा रक्षकांसाठी आहे. जर सुरक्षा रक्षक इथंपर्यंत आलाच नाहीत तर त्याचे प्रॉब्लेम समजणार कसे? तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल तर या संघटनेमध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. कुठे पगार होत नाही आहे, कुठे अन्य काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला ज्याचा काही त्रास होत असेल, तुम्हाला इतर कोणताही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला संघटनेमध्ये यायचं आहे. म्हणूनच आज आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना आपण महामंडळाविषयी प्रश्न विचारणार आहोत. जे बरेचसेच आपल्या सुरक्षा रक्षकांनी मध्यंतरी मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारले. आणि आता रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्याचे तर काही विचारूच नका. त्यामुळे पहिला प्रश्न साहेब तुम्हाला आहे की रायगड जिल्ह्यामधला आणि रायगड जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे तो वेटिंगचा प्रश्न. आणि हे वेटिंगच्या प्रश्नावरती रायगडमधील बरेचसे असे सुरक्षा रक्षक आहेत की ते इतर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी मला नाशिकमधले आणि काही आपले एक सर्पमित्र आहेत ॲक्च्युली ते, आणि ते म्हणाले की साहेब आम्ही 4-5 मुलं आहोत आणि आम्ही सांनपाड्याला येऊ का? मी म्हटलं चालेल, आम्ही तुम्हाला कळवूच तसं त्या पद्धतीनं. मग त्यांच्यासाठीच ह्या सर्व काही प्रश्न आहे की साहेब रायगडमधील जो प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न त्याचा काय निवाडा होईल? प्रवीणजी, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमधून सुरक्षा रक्षकामध्ये जी जनजागृती करताय ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला थोडासा जाणवतो आहे की सुरक्षा रक्षक खरंच आता थोडीशी जाणकार व्हायला लागलेत, माहिती घ्यायला लागलेत आणि खरं काय खोटं काय त्यांना समजायला लागलं आहे. सर्वप्रथम मी सर्व सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन करतो की आपण 2024 साल आलं तरी पण अजून यूट्यूबवरती काय आपण लोकांना शुभेच्छा वगैरे काय दिल्या नव्हत्या. तर तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व सुरक्षा रक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे ते महाराष्ट्रातील हे सर्व नवीन वर्षी त्यांना सुख समृद्धी भरभराट आणि आनंदीदायी जावं. आता राहिला प्रश्न तुम्ही रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचा विचारला तर तुम्हाला मी रायगड सुरक्षा रक्षक मंडळाची एक स्टोरी सांगतो, मग तुम्हाला पटेल की रायगड सुरक्षा रक्षक मंडळाची अवस्था अशी का आहे आणि त्याला कारणीभूत कोण आहे. काय झालं, रायगडची काही लोक आमच्याकडे आले आणि आल्याच्या नंतर आम्ही त्यांना न्याय देण्याच्या हेतूनं ज्या वेळेला रायगड सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गेलो त्यावेळेला बघितलं तर त्यांनी जी सिस्टीम चालू केली ती एवढी भयान आहे. आणि त्या सुरक्षा रक्षकांना ती हाय नंबरवरती रिटायर्ड झाली तरी नोकरी मिळू शकत नाही. अरे बापरे, अशी परिस्थिती आहे ती. तर तिथल्या मंडळाच्या अध्यक्षांशी आम्ही चर्चा केली, तिथले मंडळाचे जे काय स्टाफ आहेत, निरीक्षक आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना समजून सांगितलं, त्यांच्याकडून पहिली समजून घेतली म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे ती. तर ती परिस्थिती त्यांनी कशी केली. आता सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपण जी सिनियरिटी लावली ती कशी लावली सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये की रजिस्ट्रेशन नंबर प्रमाणे रायगडमध्ये उलट आहे. सिनियरिटी प्रमाण आपल्याकडे आहे. म्हणजे समजा 1 नंबर असेल तर 2 नंबर 3 नंबर म्हणजे ती सिनियरिटी आलं लक्षात. 1 नंबरवाला पहिला, 2 नंबरवाला नंतर, ही सिनियरिटी म्हणजे तुम्हाला मी 1-2 मध्ये सांगितलं ते काय त्यांचा नंबर असेल तो. तर त्यांनी जे मैदानामध्ये मार्क पडली त्याच्यावरती सिनियरिटी लावली. हा पहिला विषय. त्याच्यामुळं कुठल्याही सुरक्षा रक्षकाला कळणार नाही की माझी सिनियरिटी काय आहे. खरी गोष्ट आहे. मागचा पुढे गेला का पुढचा मागे गेला, हा इथं अनागोंदी कारभार निर्माण झाला. दुसरा प्रश्न तिथं निर्माण झाला की आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सिनियरिटी लावताना रजिस्ट्रेशन क्रमांकप्रमाणे लावा म्हणजे कोण पुढे गेलाय कोण मागे गेलाय त्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येईल. जसं सानपाडा बोर्डामध्ये आपण काय केलंय त्याच्या ॲपवरती तो मेसेज जातो आणि त्याला कळतं माझ्यापेक्षा म्हणजे माझा सिनियर नंबर असताना माझा ज्युनियर कसा काय गेला. तशी परिस्थिती तिथं नाही, तर ती पहिली लावून घ्यावी. दुसरा प्रश्न तिथं त्यांनी असा निर्माण केला आहे की ती भविष्यात कधीही होऊ शकत नाही. बघा, स्थानिक लोकांना नोकरी मिळावी ही माझी भावना आहे, लक्षात घ्या. आणि स्थानिक लोकांना कसं आहे त्यांच्या जमिनी गेलेल्या असतात, त्यांना दुसरं साधन नसतं, बरोबर. मग अशा लोकांना पहिली नोकरी दिली पाहिजे, पण त्याचा कहर किती व्हावा याला पण काहीतरी लिमिटेशन आहे, मर्यादा पाहिजे, लक्षात घ्या तुमच्या. त्यांनी काय केलं, तालुका पातळी, गाव पातळी, तालुका पातळी
आता मला सांगा इंडस्ट्रीज तर किती आहेत MIDC, मग त्या MIDCच्या बाहेरच्या लोकांनी काय करायचं? म्हणजे त्यांनी काय केलं, तालुका पातळीच्या धर्तीवरती बूथ बनवले, म्हणजे पूल. अच्छा. पनवेलचा अलिबागला जाऊ शकत नाही, पेनला जाऊ शकत नाही. बर. पनवेलचा कर्जतला जाऊ शकत नाही. बर. मग पनवेलमध्ये एवढ्या नोकऱ्या आहेत का, किंवा कर्जतमध्ये तेवढ्या नोकऱ्या आहेत का? नाही ना सर. बरं, यांनी काय केलं, जाहिरात देताना जर त्यांना तालुका पातळी गाव पातळी जर त्यांना जर हे बनवायचं होतं, पूल बनवायचा होता, वेटिंग पूल, तर त्यांनी महाराष्ट्रात जाहिरात द्यायची नव्हती. बर. फक्त रायगड डिस्ट्रिक्टपुरती दिली असती, ते पुष्कळ झालं असतं. त्यांनी महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांना एकत्र केलं, त्यांची मैदानी घेतली, सर्व घेतलं, आणि आता त्यांना सांगतायत की तुम्हाला नोकरी देता येत नाही, कारण पहिले आम्ही स्थानिकला देणार. पण स्थानिकला देण्यासाठी ही कंपनी प्रयत्नसुद्धा झाले पाहिजेत ना. आता तुम्हाला एक सांगतो बघा, हे सार्वजनिक बांधकाम मी तुम्हाला पाठवतो तुमच्या ह्याच्यात, ते दाखवा, स्क्रीनला दाखवा. हे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे मुंबईचं, यांनी सर्व झोनला हे काढले, सर्क्युलर काढले की तुम्ही फक्त महामंडळाची सुरक्षा रक्षक घ्यायचे. बर. कुणाचे? महामंडळाचे. मग सुरक्षा रक्षक मंडळाचे का नाही? आणि मुंबई झोनलमध्ये सर्वीकडे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काम करतायत. हो. आता ह्याच्यावरती आपण दुसऱ्या ह्याच्यात बोलूच काय आहे ते. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आम्ही रायगड महामंडळात पनवेल सार्वजनिक बांधकाम खातं सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत केलं. बर. आम्ही केलं ते. काय बोलताय? हां. अरे वा. अजिंक्य माधवराव भोसले आणि मी ह्या दोघांनी मिळून ते रायगड बोर्डामध्ये रजिस्टर केलं युनिट. बर. तर तिथं जे एजन्सीमार्फत काम करणार होते त्यांना आम्ही नोंदीत करून तिथंच वितरित करणार होतो. पण नंतर आमच्या लक्षात आलं, जेव्हा मंडळाचे अध्यक्ष तिथल्या निरीक्षकांशी बोलल्याच्या नंतर, की आपल्याकडे वेटिंग पूल जास्त आहे, त्याच्यामुळं नोंदीत केलं तर त्यांना ते एजन्सीवाला कुठेही देईल, पण वेटिंग पूलची आपल्याला तिथं गेली तर फार बरं होईल. म्हणून आपण वेटिंग पूलच्या लोकांची यादी त्यांना सादर केली नोंदणी क्रमांकासहित. अच्छा. त्या आस्थापनेनं तशी शिफारस केली की बाबा हे आमच्याकडे तुम्ही नोंदणी झालेल्या आहेत रायगड बोर्डामध्ये 2020लाच. बर. पण त्यांना तुम्ही हे करा. फक्त त्याच्यातले 11 लोक तिने पाठवले. अरे बाप. बघा किती लोक पाठवले. हां, फक्त हे बघा किती लोक हवे होते तिथे? 26. बर. फक्त 11 लोक पाठवलेत. आता 2 महिने झालं. बर. 2 महिने बोर्डाचं नुकसान झालं, आणि बाकीची जी 15 लोक आहेत, अच्छा, ते अजूनही तशीच आहेत. म्हणजे त्यांना वितरित केलंच नाही. दुसरा तालुका मी आता तुम्हाला सांगितलं ना. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तालुका वाईज. अच्छा. मग आता मला सांगा, जर तिथं ते अशी परिस्थिती आहे, मग ह्या लोकांनी नोकऱ्या कशा शोधायच्या? बघा, हे आम्ही रजिस्टर केलेलं सार्वजनिक बांधकाम खातं, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर त्यांना मी पाठवलेत. काय, आणि ह्या अशी परिस्थिती आहे. मग मला सांगा, म्हणजे 26 लोक हवी होती आणि त्या ठिकाणी फक्त 11च सुरक्षा रक्षक वितरित केले. वेटिंगवरचेच आहेत ते. आणि मला तुम्ही सांगा, बाकीच्यांना आम्हाला देता येत नाही, ती बाहेरची आहेत, बाहेरच्या तालुक्यातले आहेत, बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत, मग आम्ही त्यांना देऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही देऊ नका, काय नका. जर अशी परिस्थिती जर रायगडमध्ये राहिली तर तुम्ही मला सांगा, ही वेटिंग संपेल? नाही संपणार, कदापि संपणार नाही साहेब. मी सांगतो. आणि आता ह्या आस्थापनेनं सुरक्षा रक्षक मंडळाला पत्र पाठवलंय की आम्ही आता एजन्सीचे गाठ ठेवतो, तुमचे नको. अरे बापरे. जर ही अवस्था तिथं जर रायगड बोर्डामध्ये असेल तर तिथली वेटिंग संपणार कधी? मला हा मोठा प्रश्न पडला. आणि आम्ही आता त्या अनुभवल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की इथं सानपाडा बोर्डामध्ये 5000 लोक वेटिंगला होते. आज आम्हाला वेटिंगला माणसंच नाही. म्हणजे इथली परिस्थिती कशी संपुष्टात आणली. आम्ही कामगार आयुक्तांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं, बाबा रायगड बोर्डातल्या लोकांना सानपाडा बोर्डामध्ये जाऊन अभ्यास तरी करायला सांगा की बाबा हिनी प्रत्यक्ष यादी कशी संपवली. तेच ना. आपण मी ह्या मताचा आहे की स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. काय खरी गोष्ट आहे.
पण यांचं नियोजन तुम्हाला मजेशीर गोष्ट जर सांगितली तर जे मी म्हणतोय ना ही नंबर काढल्या काढल्या रिटायर्ड होणार त्याचं कारण नोकरी न करता त्याचं कारण सांगतो 231 नंबर आस्थापना नोंदीत आहे त्याच्यापैकी फक्त 100-125 आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे काम लोक सुरक्षा रक्षक काम करत असतील. बापरे. मग ह्या आस्थापनेमध्ये मग बाकीच्या जवळजवळ 10 MIDC आहेत तिकडे. किती आहेत? 10 MIDC आहेत. मग त्या 10 MIDCमध्ये मला जी माहिती आहे ती अजून किती असतील सरकारी आस्थापना असतील किंवा बाकीचे ऑफिसेस असतील ती वेगळी कंपन्या म्हणजे MIDC तिकडे आहेत. तिथं कारवाई होत नाही तिथं लोक ॲडजस्ट होत नाही आणि जर तालुका पातळी आणि गाव पातळी जर केला असेल काय तर त्या गावाल्यांना पण नोकरी मिळू शकत नाही आणि बाहेरच्यांना नाही मिळू शकत. वेटिंग तिथली संपणार कधी? संपू शकत नाही. खरी गोष्ट आहे साहेब. खरी वास्तविक पाहता तिथल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे कार्यकारी म्हणजे जे काही मंडळ अध्यक्ष असतील तिथले सेक्रेटरी असतील किंवा अन्य तिथला स्टाफ असेल हे करतोय काय? संघटनेनं नोंदणी केली ही संघटनेनं सर्व काही तुम्हाला करून दिलेलं आहे तेही सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही म्हणजे ते मॅनेजमेंट डिस्टर्ब झालं ना ते म्हणले आता आम्हाला नकोच बोर्डाची. फार मला सांगा 11 लोक पाठवलेत बाकीची 15 लोक पाठवली नाहीत काय आस्थापना नोंदीत झालेली आहे तिथली लोक आम्हाला नोंदीत करायला म्हणत होते पण आम्ही म्हणलं वेटिंगची पहिली जाऊन दे नोंदणी काय त्यांची एजन्सी कुठेही नोकरी देईल. खरी गोष्ट आहे सर. म्हणून आपण वेटिंगची लोक त्यांना घ्यायला लावली. जाऊन द्या असो. फक्त मला ह्याच्यातनं एकच हे सिद्ध करायचं आहे. मी तिथं आणखी सांगितलं तुम्हाला आणि 2-4 युनिट आम्ही तुम्हाला देतो तिथं काय पण तुम्ही सिनियरिटी तुमची व्यवस्थित लावा वेटिंगची संपवा आम्ही म्हणत नव्हे तुम्ही नोंदीत करा काय करा पण रायगड बोर्डानं ह्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा तिथलं जे काम करणारे सुरक्षा रक्षक आणि प्रत्यक्ष यादीवरची सुरक्षा रक्षक यांनी सक्रिय होणं फार महत्त्वाचं आहे. जर ही परिस्थिती असेल तर तिथली वेटिंग पूल कधीही संपू शकत नाही. आणि माझं महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी आता ह्या गोष्टीवरती पत्र शासनाला लिहिणार आहे त्या सर्व शासनाच्या निदर्शनास आणणार आहे त्यांना अवगत करणार आहे. माझं म्हणणं असं आहे काय की तिथल्या सुरक्षा रक्षक मंडळानं तिथली वेटिंग कशी संपेल आणि तिथल्या लोकांना कशी नोकरी मिळेल याची दक्षता घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये शासनानं सुद्धा हस्तक्षेप केला पाहिजे की ती वेटिंग संपवण्यासाठी. जर तिथल्या भरतीमध्ये काय घोटाळा झाला असेल किंवा तिथं लोकांना जे आता मला सांगा बेरोजगार लोकांशी चेष्टा चालवल्यासारखं झालं नाही हे खरी गोष्ट. जर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातनं लोकांनी फॉर्म भरलेत मैदानी परीक्षा दिलीत कोविडमध्ये कोरोना काळ असताना ज्यांना जिल्हाबंदी होती काय अशा वेळेला मग अशा परिस्थितीत बेरोजगाराची थट्टा करण्यापेक्षा नक्कीच मला अशा बेरोजगार तरुणांचं नेतृत्व करायला फार आवडेल. मी तर आता मागणी शासनाकडे करणारच आहे की जर त्यांची संपूर्ण प्रक्रिया बोर्डानं पूर्ण केली जर बोर्डाकडे एवढी आवश्यकता सुरक्षा रक्षक मंडळाला रायगडच्या नसताना तिने एवढी भरती केलीच कशाला. तिने 10%, 20%, 25% वेटिंग पूल ठेवायला पाहिजे होता. त्यांच्याकडे आस्थापना नोंदीत कमी आहेत. जे आहेत तिथं पण ज्या नोंदीत आस्थापनामध्ये पण बोर्डाचे एजन्सीचे सुरक्षा रक्षक काम करतायत. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. अन्यथा हे आंदोलन उग्र झालं तर याची जिम्मेदारी घ्यायची कुणी. खरी गोष्ट आहे सर. तरी माझं महाराष्ट्र शासनाला कामगार आयुक्त कार्यालयाला प्रधान सचिव कामगार मंत्री यांना एक आव्हान आहे विनंती आहे की रायगड सुरक्षा रक्षक मंडळाची परिस्थिती लवकरात लवकर बदलावी आणि त्यांच्याकडे कर्मचारी स्टाफ कमी असेल निरीक्षक वर्ग कमी असेल किंवा तिथं अंमलबजावणी यंत्रणा जर तिथं नसेल तर त्या ताबडतोब त्यांना पुरवावी आणि ही अंमलबजावणी करून ही प्रत्यक्ष यादी संपुष्टात आणावी. असंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला आणि तिथल्या सुरक्षा रक्षक मंडळाला विनंती करतो की आम्हालासुद्धा त्या लोकांचं नेतृत्व करून वेगळं पाऊल उचलायला लावू नये आणि भविष्यात आंदोलन करायला लागू नये याची दक्षता घ्यावी. धन्यवाद साहेब. तसंच सर्वांना समजलं असेल. आपला पुढचा प्रश्न आहे साहेब महामंडळ आणि कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये जो काय आता प्रकार चालू आहे त्या ठिकाणी आणि आता मुंबईमध्ये सुद्धा असं काय घडतंय असं सर्वत्र वातावरण आहे. कुठे काय मध्यंतरी व्हॉट्सअपवरती होती की काय आस्थापनामध्ये जाऊन शासकीय आस्थापनामध्ये जाऊन किंवा समुद्रकिनाऱ्याच्या त्या ठिकाणी जाऊन तिथे इन्स्पेक्शन केलं जातं महामंडळाकडून असंही काही आम्हाला वाचण्यात आलं व्हॉट्सअपवरती सर्वत्र. तर याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल सर?
नाही, याच्या संदर्भात तुम्हाला मी एकच सांगेन ना, आलं लक्षात. मी तुम्हाला याच्यात काय असं वेगळं सांगण्यासारखं नाही, पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एकच सांगेन की एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या पहिला प्रश्न आम्ही तुम्हाला तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांना नेहमी अवगत करत होतो की आम्ही युनियन चालवतो सुरक्षा रक्षकांच्यासाठी. त्याच्यामुळे सुरक्षा रक्षकांनी निश्चित राहायला काय हरकत नाही. निश्चित म्हणजे काय आरामशीर नव्हे, सक्रिय राहायचं आहे. फक्त डोक्यातनं ते काढून टाका काय की महामंडळ 2010ला झालं हो, आपलं 1981ला झालं. तर आपलेसुद्धा कायदे फार स्ट्रॉंग आहेत. मी तुम्हाला सांगतो, महामंडळाविषयी कैलासवासी माधवराव भोसले साहेबांनी ज्या वेळेला सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन केलं त्यावेळेला त्यांचं एकच उद्दिष्ट होतं की जे एजन्सीमध्ये कितपत पडलेले जे सुरक्षा रक्षक आहेत, वेठबिगिरीमध्ये जगतात, त्यांना न्याय दिला जावा म्हणून कैलासवासी माधवराव भोसलेंनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायदेशीर लढाई लढून हा कायदा टिकवून ठेवलेला आहे. लक्षात घ्या, खरी गोष्ट आहे. बरोबर. आपल्याला हे नाकारता येणार नाही. आणि आत्ताच त्यांचे चिरंजीव अजिंक्य माधवराव भोसले हे सुद्धा त्या ताकदीनं, म्हणजे भोसले साहेबांची सर ही कुणालाच येणार नाही, पण भोसले साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतायत ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की आता ते मध्यंतरी व्हॉट्सअपला आलं की समुद्रकिनाऱ्यावरती मच्छीमार ज्या बोटी आहेत तिकडं जे आपली बोर्डाचे सुरक्षा रक्षक मंडळाचे आहेत तिथे येऊन ते सर्वे करून जात आहेत. जाऊन द्या ना, त्याचं आपल्याला गांभीर्याने घेण्याचं काय आवश्यकता नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक आता महामंडळाचं आपण पहिल्यापासून सांगतोय, आपला सुरक्षा रक्षक सक्रिय पाहिजे. सक्रियचा अर्थ तुम्ही समजून घ्या. त्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आलं पाहिजे ज्या आपण आस्थापनेत काम करतो तिथं हालचाल काय चाललेली आहे ती. काही सुरक्षा रक्षक पार बोर्डाचं युनिट गेलं त्याच्यानंतर ती बोर्डाकडे आणि युनियनकडे येतात. मग त्यावेळेला आपण काय करू शकतो. ब्रिज कँडी हॉस्पिटलचं ताजं उदाहरण आहे. लक्षात घ्या, तिने स्वतःचे ठेवते म्हणून पेरोलवरती ठेवले आणि बोर्डाचं जवळजवळ आपले 80च्या आसपास सुरक्षा रक्षक बेकार झाले. आपण तिकडे त्यांना दुसरीकडे ॲडजस्ट केली, ते भाग वेगळा. पण असं जर चाललं तर बोर्डात युनिट राहतील का किंवा बोर्डात युनिट येतील का. तर असाच प्रकार ह्या महामंडळाचं तुम्हाला मी आता दाखवलं बघा. हे महामंडळाचं सर्क्युलर आहे. आता हल्ली एक सर्क्युलर काढले, मी तुम्हाला स्क्रीनवर म्हणजे व्हॉट्सअपला पाठवलं, ते स्क्रीनवर दाखवा. एक आत्ता सार्वजनिक बांधकाम मुंबई विभागीय याने एक सर्क्युलर काढले. कानपूरचं ते एक हे आहे सर्क्युलर. तर त्याच्यामध्ये त्यांनी RBIनं जे काही धोरण ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं तुम्ही जाहिरात द्यायची, म्हणजे निविदा मागवायच्या. आणि त्या निविदा मागूनच सुरक्षा रक्षक भरती करायचं असं एक सर्क्युलर काढले. आता ते सर्क्युलरची जर अंमलबजावणी झाली तर आपले जवळजवळ 700-800 सुरक्षा रक्षक बेकार होतील. ही गव्हर्नमेंट आस्थापना आहे, सार्वजनिक बांधकाम खातं बोर्डात. आता बोर्डाची सुरक्षा रक्षक तिथं काम करतात. काय मला तिथल्या सुरक्षा रक्षकाने आव्हान करायचं आहे, गाफील राहू नका. तुम्ही जागरूक असा. कारण ते सर्क्युलर जे काढले, मला अशी माहिती मिळाली की सार्वजनिक बांधकाम खातं मुलून काय यांना एक्सटेन्शन द्यायचं असतं. तिने एक्सटेन्शन नाकारले की आता काय 2 महिन्यानंतर तुमचं जाणारच आहे, तर मग कशाला वाढ द्यायची. काही ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवून मागणार होते, ते तिने थांबवलेत की आता आपल्याला जाहिरातच काढायची आहे, निविदा काढायच्या आहेत, तर मग कशाला वाढवायचं. बघा, आपल्या कायद्यामध्ये तशी तरतूद नाही की जी रजिस्टर आस्थापना असते किंवा गव्हर्नमेंटचं की तिथं तिने जाहिरात काढायची. बिलकुल नाही. 2014चा न्याय आणि विधी विभागाचा GR आहे शासनाचा. तुम्हाला मी ते स्क्रीनवर दाखवतो. ते मी आता संपूर्ण बांधकाम खात्यानं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. अजिंक्य माधवराव भोसले मी तर ताबडतोब केला आहे. सुरक्षा रक्षक मंडळाला सुद्धा मी ते एक पत्र पाठवलेलं आहे, त्याची रिशूड कॉपी माझ्याकडे आहे. तर ते आम्ही त्यांना मंडळांनाही सांगितले की अशी निविदा तुम्हाला काढता येणार नाही, अशी त्याच्यामध्ये तरतूद नाही ह्या कायद्यामध्ये. हे त्यांच्या निदर्शनास आणावं. आणि
आम्हीसुद्धा ते पत्र 2014चा न्याय आणि विधी विभागाचा जी आर आहे, 2006चा सुद्धा एक जी आर आहे की तिथं कुठल्याही सरकारी आस्थापनामध्ये एजन्सीचे गार्ड ठेवता येत नाहीत. आणि न्याय आणि विधी विभागानं जो जी आर काढलेला आहे ती त्यांनी काय टेंडर प्रोसेस करायची त्याला सुरक्षा रक्षक मंडळाला वगळायला सांगितले. सुरक्षा रक्षक तुम्ही बाकीचे टेंडर काढा, पण सुरक्षा रक्षकाचं टेंडर तुम्हाला काढता येणार नाही. ज्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राचं सांगतोय मी, ज्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ आहे सर्वप्रथम तिथं टेंडर काढायचं नाही. त्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे तुम्ही मागणी नोंदवायची आहे. त्या सुरक्षा रक्षक मंडळानं, मी त्या जी आरमधले पॅरेग्राफ वाचून दाखवते तुम्हाला, जी माझ्या तोंडपाठ आहे ते, त्या जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे तुम्ही मागणी नोंदवायची आहे. ती मागणी नोंदवल्याच्या नंतर जर ते सुरक्षा रक्षक मंडळ असमर्थ असेल तुम्हाला सुरक्षा रक्षक देण्यास, तरच तुम्ही टेंडर प्रोसेस करायचं आहे. नाही तर अन्यथा सुरक्षा रक्षकाचं टेंडर काढायचं नाही असं न्याय विधी विभागाचा जी आर आहे. त्याच्यानंतर काही सरकारी आस्थापनांना आम्हाला निधी मिळत नाही, पगार एवढा परवडत नाही, तर त्याच्यासाठी पण 22 नंबरला, त्याच्यातला 22 नंबरचा क्लॉज आहे. त्या क्लॉजमध्ये असं म्हणलेलं आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे ती जे पगार ठरवतील ती देणं तुम्हाला बंधनकारक आहे. असं सरळ सरळ म्हणलंय त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. तर माझं सांगण्याचा उद्देश आहे की सार्वजनिक बांधकाम खातं तसे निविदा काढूच शकत नाही, पण काय सांगू शकतो सरकारचं खातं आहे ते. मला सांगा, आपली लोक बेकार झाल्यानंतर नंतर लढून काय उपयोग आहे. साप निघून जायचा आणि काठी धोपटत बसायचं, त्याला आत्तापासूनच तयारी असं होऊन देणार नाही अशी मला 100% खात्री आहे. आपण त्याला अखेरच्या श्वासापर्यंत लढून ते युनिट वाचवू. राहिल्यापासून महामंडळाचा सुद्धा तिने एक जी आर काढला आहे बघा, हे की सुरक्षा रक्षक मंडळाऐवजी, म्हणजे तिने क्लिअर कट म्हणलं आहे की महामंडळाकडून सुरक्षा व्यवस्था तुम्ही घ्यायची. आलं लक्षात. असं असताना मी ते रायगडचं युनिट रजिस्टर केलं. त्यांना समजून सांगितलं सुरक्षा रक्षक मंडळ काय, जाऊ द्या. तर महामंडळाचं कुणीही घाबरू नका. महामंडळाचं भूत आपण ते गाडून टाकलं. आता तुम्ही म्हणाल गाडून कसं टाकलं, तर तुम्हाला मी सांगतो. मागच्या वेळेला पण मी तुम्हाला सांगितलं, तर घाबरून जायचं, विचलित व्हायचं कारण नाही, घाबरून जायचं काही कारण नाही. महामंडळ काय आहे ते स्थापनेपासून त्याचा अभ्यास आम्ही केला आहे. काय ती गृह डिपार्टमेंटचं आहे म्हणून दांडोका दाखवणं चुकीची गोष्ट आहे. कायद्याच्या पटलावर ते टिकत नाही. महालक्ष्मी ट्रस्ट जे कोल्हापूरचं आहे, तिथं महामंडळाची सुरक्षा रक्षक घ्यायचं म्हणून आपली मंडळाची सुरक्षा रक्षक काढून टाकायचा निर्णय घेतला. हो. मग तिथले सुरक्षा रक्षक अजिंक्य माधवराव भोसले ॲडव्होकेट त्यांच्याकडे आले. त्यांना हे सर्व सांगितलं. तिथं रमण काटे म्हणून त्यांचे चांगले सक्रिय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांनी त्या लोकांना यांच्याकडे आणलं. यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली महामंडळाच्या विरोधात, ट्रस्टच्या विरोधात, आणि स्टे मिळवून घेतला. आणि तिथं त्या महालक्ष्मी ट्रस्टनं कायद्याचा गैरवापर किती करायचा असतो ह्याला लिमिट असतं. शासन ज्या वेळेला मनामर्दी आणतं त्यावेळेला काही करू शकतं, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. पण महालक्ष्मी ट्रस्टनं गुप्तचर यंत्रणेचा रिपोर्ट की त्या मंदिराला धोका आहे बाहेरच्या व्यक्तीपासून, त्याच्यामुळं आम्हाला तिथं महामंडळाची सुरक्षा रक्षक ठेवायचे आहेत आणि आपले सुरक्षा रक्षक आतापर्यंत इमानियतबारी काम करतायत, कधीही तिथं गालबोट लागलं नाही. वरनं आपल्या सुरक्षा रक्षकाने एवढं चांगलं काम केलं की तिथं कुणाचा पर्स चोरीला गेलं, काय झालं ते सुद्धा तिने शोधून दिलेलं आहे. कुणाचं काय तिथं हे सर्व त्यांना त्या ट्रस्टला परत केले. ज्या भाविकाचं ते हे केलेलं होतं ते सुद्धा त्यांना परत केले. मग ती केस होती, अजिंक्य भोसले ती केस लढत होता आणि ती केस लढत असताना आपल्या वकिलाचं सुद्धा आवर्जून अभिनंदन करावं लागेल, ॲडव्होकेट अविनाश बेलगे साहेब. अच्छा. आणि सुरक्षा रक्षक मंडळांचे जे वकील आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये फार मोठी भूमिका निभावली. तर आपण महालक्ष्मी ट्रस्ट जे आहे त्याचं एक एक्झाम्पल होतं की जर ती आपण केस जिंकलो तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय महामंडळाचा धोका निर्माण राहणार नाही. आणि ज्या वेळेला त्याचा स्टेटस को म्हणजे स्टे की सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक काढायची नाही, 2 ते 3 वेळा एक्सटेन्शन झाला. पहिली गोष्ट
स्टे कधी एक्सटेन्शन होत नाही. अच्छा. ते तिथं हे होतं म्हणजे चर्चा होऊन तो. पण महामंडळाला तिथं बाजू मांडायला ती पार्टी झाली तिथं महामंडळ आणि तिने त्यांची बाजू मांडली. तर ती बाजू मांडताना त्या ह्याच्यामध्ये आता मागच्या सोमवारी केस होती बोर्डावरती. मी आणि अजिंक्य भोसले सकाळी 7 वाजता इथून घरून निघून त्यांना 8 वाजता तिथं आम्ही ब्रीफिंग करायला वकिलाला गेलो. ती सर्व कागदपत्रं त्यांना दाखवली, सर्व महामंडळाचं सर्व पहिल्यापासूनचं सर्व दाखवलं. त्याच्यानंतर आता चर्चेला केस आल्याच्यानंतर अजिंक्य भोसले स्वतः तिथं हजर होते. जजच्या समोर चर्चेला 3:30 वाजता केस आली. केस चर्चेला आल्याच्यानंतर तिथं महामंडळाचा प्रश्न निर्माण झाले. तर त्या जजनी आमच्या वकिलाला विचारलं की तुम्हाला महामंडळाची सुरक्षा रक्षक का नको आहेत. तर त्यांनी सांगितलं की आमच्या सुरक्षा रक्षकांची काय चूक आहे की त्यांना तिथं नको आणि महामंडळाची पाहिजे. म्हणजे अशी महामंडळाची काय काम करतात जे आमची लोक करत नाहीत. आतापर्यंत जे आमच्या लोकांनी काम केलं ते सर्वात उत्कृष्टच होतं आणि कधीच त्यांची तक्रार तिथं झालेली नाही. उलटं तिने एवढं तिथं म्हणजे गर्दी असताना कोरोना काळामध्ये ह्याच्यामध्ये ते सर्व त्या वकिलानं सर्व मांडलं. परत सुरक्षा रक्षक मंडळाच्या वकिलांनी सुद्धा चांगलं मांडलं की 81 पासून हा कायदा आहे, हा 2010ला झालेला आहे. आणि मग त्याने त्यांची बाजू सर्व समजून सांगितल्याच्यानंतर जजच्या पण लक्षात आलं. सन्माननीय न्यायालय मग तिथं त्याने ते नोंदवलंच की ट्रस्टला विचारलं की तुम्हाला महामंडळाची सुरक्षा रक्षक का पाहिजे आणि ही का नको हे स्पष्ट करा. आणि तुम्हाला हत्यारी सुरक्षा रक्षक कशाला पाहिजेत. भाविकांना घाबरवण्यासाठी पाहिजेत का. जे भाविक देवाचं दर्शन घ्यायला येतात तिथं तुम्ही हत्यारी उभे करून काय त्यांना घाबरवताय का. हे चालणार नाही. हे सुरक्षा रक्षक काढता येणार नाहीत तुम्हाला. अच्छा. लक्षात घ्या. महामंडळाचे सुरक्षा रक्षक ठेवता येणार नाहीत. कोर्टाची ऑर्डर आहे, तुम्हाला दाखवतो मी. अरे वा. लक्षात घ्या. अच्छा. ही बघा कोर्टाची ऑर्डर आहे. आपण स्क्रीनवरती दाखवू. हां, मी तुम्हाला पाठवतो, ती स्क्रीनवर दाखवा. तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काढता येणार नाहीत. आणि गनमेन तुम्हाला फक्त गनमेनच ठेवता येतील पण संपूर्ण गनमेन ठेवता येणार नाही त्या मंदिराला. बरं. आवश्यकतेनुसारच तुम्हाला गनमेन ठेवा. बरं. तेवढेच तुम्हाला त्या महामंडळाकडून घेता येतील. बाकी सर्व सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा व्यवस्था घ्यायची. अरे वा. आणि हे ट्रस्टवरती त्या विश्वास नाही जजना, म्हणून कलेक्टरनं आदेश दिले की तुम्ही तिथं सर्व इन्स्पेक्शन करायचं आणि गनमेनची किती आवश्यकता आहे 5, 10, 15 तेवढेच गनमेन ठेवायला परमिशन. बाकी सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक तुम्हाला ठेवायला लागतील असा कोर्टाचा निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळं सुरक्षा रक्षकांनी घाबरवण्याचं काय कारण नाही. महामंडळाचं भोट तुम्हाला सांगितलं ना, आम्ही ते टोपलीत गाडून ठेवलं. इथून पुढं महामंडळ आणि जिथं महामंडळाचे सुरक्षा रक्षक आणि बोर्डाचे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काम करतात महाराष्ट्रात कुठेही, याने एक गोष्ट लक्षात असावी की मी सक्रिय का म्हणतो त्याचं कारण हे आहे की खरंच महामंडळाचं भूत तुमच्या डोक्यावर बसत असेल तर त्याची माहिती तुरंत त्या सुरक्षा रक्षक मंडळाला आणि त्या महाराष्ट्रात ज्या तुम्ही संघटनेचे सभासद असेल त्यांना ताबडतोब द्या. म्हणजे जेणेकरून ते आपल्याला ताबडतोब त्याचा बंदोबस्त करता येईल. गृह डिपार्टमेंटचं म्हणून ती काही करू शकत नाही. त्याला पण नियम कायदा कानून आहे. आपण आता मी ह्या खोलात जात नाही. सन्माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या दालनामध्ये तुम्ही होता. 2 वेळा बैठक झाली महामंडळाची सुरक्षा रक्षक मंडळाची त्यांचं ज्युडिशियल ठरवण्यासाठी. त्याच्यानंतर मुश्रीफ साहेब ज्या वेळेला कामगार मंत्री असताना आराराबा ज्या वेळेला गृहमंत्री होते त्यावेळेला सुद्धा एक कमिटी बनलेली होती. त्यावेळेला सशस्त्रधारी सुरक्षा महामंडळ असं त्याला नाव द्या आणि तुम्ही सशस्त्र पुरवा म्हणून त्यावेळेला ते ठराव झालेले आहेत. सभागृहामध्ये झालेले आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा ही चर्चा झालेली आहे. विधान परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं सुरक्षा रक्षकांनी विचलित होण्याचं काहीच कारण नाही महामंडळाविषयी. मग आता बाकी त्या आस्थापना काय चावटपणा करत असतील त्यावेळेला आपण बघूच. तरी महामंडळाचं भूत गाडलं गेले असं म्हणायला काय हरकत नाही. जर तोंड वर काढायला लागलं तर बघू आपण. चालेल. असा हा संपूर्ण हे आहे महामंडळाचं आणि सुरक्षा रक्षक मंडळाचं. आणि सार्वजनिक बांधकाम खात्यानं सुद्धा जो आता निविदे काढायचं म्हणून जो काढलेला आदेश आहे तो पण स्क्रीनवर दाखवा. त्याचंही आपण बायफर्केशन करून टाकणार. त्याही सुरक्षा रक्षकाने घाबरायला काही कारण नाही.
पण सुरक्षा तयारी हा, राहायचं. अगोदरच तयारी हा, लक्षात घ्या. राहायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल, साहेबांनी संपूर्णतः माहिती तुम्हाला दिली. महाराष्ट्रातली इतिवृत्त सगळं समजलं. आपलं कोल्हापूर अंबाबाई जे सुरक्षा रक्षक तिथे, महिला सुरक्षा रक्षक, आणि त्यांची केविलवाणी अवस्था मी प्रत्यक्षात तिथे पाहिलेली आहे. त्यांचं आपण सुद्धा जुनं ते सोनं. चॅनलमध्ये पाहिलं असेल की त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि उत्कृष्ट असं काम केलं. त्यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपण ज्या ठिकाणी इमान इतबारे काम करतो ना मित्रांनो, तिथे कोणीही आपल्याला काही करू शकत नाही. परंतु साहेब असं सांगतात, सतर्क राहणं जरूर आहे. आपण जिथे सतर्क राहू, चाणक्य बुद्धीनं आपण सगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. तत्परतेने आपण मंडळामध्ये आलं पाहिजे, संघटनेमध्ये आले पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय. जुनं ते सोनं हे लक्षात असू द्या. हा, खरी गोष्ट आहे. आणि महामंडळाविषयी काय घाबरण्याचं कारण नाही. सविस्तर माहिती तुम्हाला मिळालीच असेल, मिळाली असं आपण समजूया. म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता आपण परत एक वेळ, मला माहिती आहे तुम्ही पुण्याचे, नाशिकचे, नागपूरचे सगळेजण आता मेसेज करणार की साहेब तुम्ही रायगडचा प्रश्न घेतला, आमचा प्रश्न घेतला नाही. पुढच्या वेळी साहेबांना तो आपण प्रश्न घेऊ. साहेब त्याच्याविषयी माहिती घेतील. औरंगाबादमधली बरं का सुरक्षा रक्षक, ते सुद्धा माहिती घेतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या सर्वांची माहिती आणि संपूर्णता घेऊया. वाटल्यास त्या मुलांना सुद्धा जोडूया आपण आणि त्यांची माहिती घेऊया. धन्यवाद.